Brought to you by Agilus Diagnostics. Agilus Diagnostics. नमस्कार. सांगलीमध्ये पूर परिस्थिती अतिशय गंभीर झालेली आहे. सांगलीच्या कृष्णा नदीच्या अरविंद पुलाजवळच्या पाण्याच्या पातळीमध्ये 37 फुटापर्यंतची वाढ झालेली आहे आणि इथली धोक्याची पातळी जी आहे ती 45 फुटाची आहे आणि इशारा पातळी आहे ती 40 फुटाची आहे. पण आता आसपासच्या जी सखल भाग आहे त्यामध्ये पाणी पसरलेलं आहे, त्यामुळे सांगलीमध्ये सुद्धा स्थलांतर तिथले नागरिक आसपासचे करत आहेत. तीच परिस्थिती मिरजेतली आहे. मिरजेच्या कृष्णाघाट परिसरामध्ये आता सध्या आपण आहोत आणि इथली पाण्याची पातळी जी आहे ती 49 फुटावरती गेलेली आहे. 45 फूट ही इथली इशारा पातळी होती आणि 57 फूट इथली धोका पातळी आहे. कृष्णा नदीने इथून इशारा पातळी ओलांडून आता धोक्याच्या पातळीकडे वाटचाल सुरू केलेली आहे. आसपासची जर आपण बघितली कृष्णा नदीची तर जी आसपासची पिकं आहेत ती पाण्याखाली गेलेली आहेत. इथल्या काही घरामध्ये पाणी गेलेलं आहे. इथली स्मशानभूमी पाण्याखाली गेलेली आहे. इथल्या नागरिकांचं स्थलांतर करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. प्रशासनानं त्यांना नोटिसा दिलेल्या आहेत आणि येऊन इथं अक्षरशः आपण असं म्हणू की इथं जीप्समधून पोलीस येत आहेत, महापालिकेचे लोक येत आहेत आणि ते लोकांना सांगत आहेत की इथून शक्य तितक्या लवकर स्थलांतर करा, कारण इथली पाण्याची पातळी जर वाढली तर या संबंध लोकांचं अडकून पडतील इथं. त्यामुळे प्रशासन ती काळजी घेत आहे. इथल्या लोकांशी आपण चर्चा करूयात. हां, इथल्या स्थलांतराची परिस्थिती आता कशी आहे? आता इथून एक 100 घरांचे 100 लोकांचे स्थलांतर झालेलं आहे आणि अजून धोका पातळी एक 5-10 फुटापर्यंत रस्ता वाढल्यामुळे अजून ते आमचे अजून धोका पातळी म्हणजे आमची लेवल जी आहे ते अजून एक 15 फुटापर्यंत 10-15 फूट जर पाणी वाढलं तर पूर्ण गावाचं स्थलांतर करायला लागणार आहे. आत्ता आमची अडचण अशी आहे की आमच्या जनावरांनी चारा नाही आहे. फक्त चारा मिळावा ही आमची प्रशासनाकडे एक मागणी आहे. जनावरांचं स्थलांतर केलेलं आहे. जनावरांचं स्थलांतर झालेलं नाही. ते जनावरं सगळी गावात आणून बांधलेले आहेत शेतातली आणि त्यांच्यासाठी जे वैरण वगैरे लागणार आहे ही शासनाने द्यावी हीच आमची मागणी आहे. साधारणपणे 100 घरांचं इथून स्थलांतर झालं आहे. कमीत कमी 400-500 घरं तर अजून आहेत इथं आणि रस्त्याची उंची वाढल्यामुळे अजून इथं कमीत कमी अजून एक 10-15 फूट जर पाण्याची पातळी वाढेल तर आम्ही स्थलांतर करणारच आहोत. पण तोपर्यंत लागणारी वैरण आहे जनावरांनी ती मिळावी ही शासनाकडे आमची कळकळीची विनंती आहे. तुमची काय अपेक्षा आहे शासनाकडून? काय आमची शासनाकडे मागणी आहे की आपलं आलमट्टी धरणातून आपलं 2.5 लाख क्युसेस विसर्ग चालू आहे, तो 3.5-4 लाख क्युसेसपर्यंत नेला तर इथली पुराची परिस्थिती आटोक्यात येईल. नाहीतर पुराची परिस्थिती ही असंच जर चालू राहिलं तरी पुराची परिस्थिती ही वाढत राहील. पाणी पातळी आता धोक्या पातळीच्या ह्याच्याकडे वाटचाल करत आहे. इशारा पातळी ओलांडून आता धोक्याच्या ह्याच्यात चालू आहे धोका पातळीकडे. त्यामुळे प्रशासनाने काही करून आलमट्टीला हे करावे, आपलं 3.5 लाखांनी पाणी विसर्ग चालू करायला सांगावे. मी एक कृष्णाघाटावरील नागरिक असल्यामुळे मी सर्व प्रकारे आम्ही प्रशासनाला मदत करत आहोत, सहकार्य करत आहोत. आम्ही कुठल्याही क्षणी प्रशासनाला कुठलीही अडचण येऊ देणार नाही आणि आम्ही आमचे धोका पातळीकडे वाटचाल असल्यामुळे आम्ही पण सतर्कच आहोत. इथनं केव्हाही आम्ही बाहेर पडण्याच्या तयारीत आहे आणि आमची योग्य ठिकाणी व्यवस्था केली तर बरं होईल. प्रशासनाकडे ही मागणी आहे आणि आमच्या जनावरांच्या चाऱ्याची पण व्यवस्था केली पाहिजे हीच आमची प्रशासनाकडे मागणी आहे. मिरज शहरामध्ये स्थलांतराची तुमची कुठे व्यवस्था केलेली आहे? एक शाळा वगैरे यामध्ये मिरज केंद्र उभा केलं आहे का? नगरपालिकेचे मिरज हायस्कूल मिरज इथं लोकांना राहण्याची व्यवस्था केली आहे आणि जनावरांचा बाजार आहे मिरजेत, त्या ठिकाणी जनावरांची व्यवस्था केली आहे. पण तिथं जनावरांना आसरा काय नाही, खाली मस्त चांगला आहे कॉन्क्रीट पण वरनून पाऊस जो लागतो त्यासाठी जनावरं इथं थांबलेत गावातच. त्यामुळे बाहेर पडायची पण धाडच करणार. आता आहे तेवढे आमच्याकडं वैरणीचा स्टॉक संपत आला आहे आणि आता प्रशासनानं आम्हाला वैरणीची जरा व्यवस्था करून दिली तर बरं होईल अशी आमची प्रशासनाकडे कळवळीची विनंती आहे. पुढे तुमच्या मागण्या काय आहेत सांग? आमची मागणी अशी आहे की आमची राहण्याची सोय कुठं तर चांगली करावं हीच आमची मागणी आहे. कायमची असं सोय काय तर करावं आमची. परत पूर आला की परत तिथं जायला यावं असं काय तर सोय करावं आमची.
तर या होत्या कृष्णाकाठच्या काही नागरिकांच्या मागण्या की त्यांच्या इथं राहण्याची सोय नाही आहे, तरीही ते नदीकाठावरती राहण्यासाठी मजबूर आहेत. कारण इथं त्यांच्या शेती आहेत, त्यांचे जनावरं इथं आहेत आणि त्यांचे जर कायमस्वरूपी मिरज शहरामध्ये काही पक्क्या ठिकाणी जर राहण्याची सोय झाली तर ह्या सगळ्या नागरिकांची कायमस्वरूपी सोय होणार आहे. कॅमेरामन जमीरसोबत स्वाती चिखलीकर, मुंबई तक, मिरज.